डॉक्टर संजय कुलकर्णी, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मूत्रमार्ग तज्ञ व बाणेरमध्ये पुण्यामध्ये युरोपूल नावाच्या हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. माझ्या उजवीकडे माझी सुविद्य पत्नी डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी आहेत. त्यांनी भारतामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरी चालू केली 1990 साली आणि त्या जगातल्या पहिल्या स्त्री म्हणून त्यांनी लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीतून शस्त्रक्रिया गॉलब्लॅडरची करायचं ऑपरेशन त्यांनी चालू केलं 1990 साली. माझ्या डावीकडे डॉक्टर पंकज जोशी माझे सहकारी आहेत आणि वयाच्या 45व्या वर्षी जगामध्ये लघवीच्या मार्गाची सगळ्यात जास्त ऑपरेशन त्यांनी या हॉस्पिटलमध्ये करण्यात आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह न्यूरोलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर 1995 साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि 1 जानेवारी 2023 साली म्हणजे साधारणतः 2 वर्षापूर्वी आम्ही हे युरोपूल नावाचं 100 बेडचं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये बाणेरमध्ये आम्ही जनतेला अर्पण केलं. आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी न्यूरोलॉजिस्ट तयार असतात, रेसिडेंट्स असतात, न्यूरोलॉजिस्ट असतात, ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत, त्यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो आहोत आणि त्या शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ऍक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं. अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्पिटलमधून बंटारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे साधारणतः 0.8 किलोमीटरवर तिथं आम्ही करणार आहोत. आमच्याकडे 40 पेशंट ऍडमिटेड आहेत. आम्ही साधारणतः 30 ऑपरेशन कमीत कमी करून दाखवणार. त्यातली 4 ऑपरेशन्स ही रोबोटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत. त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाओ म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव्ह न्यूरोलॉजिस्ट भारतात पहिल्यांदा येतात. सगळ्यात महत्वाचं असं की प्रोफेसर अँथनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव्ह न्यूरोलॉजिस्ट समजले जातात. ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ न्यूरोलॉजी आहेत. ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहेत. आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ 3 ब्रिटिश, 3 अमेरिकन आणि अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत. आमच्याकडे साधारणतः 500 ते 600 डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि 2 दिवस हा कार्यक्रम चालेल. 7 आणि 8 डिसेंबर या आठवड्यामध्ये. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार? लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल, ऍक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचा. लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची. समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि अख्खा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युरोप्लास्टी करून दाखवायची, जी जगभर प्रसिद्ध आहे. आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायू बसवायचा. ज्याला नपुंसकता आली आहे अशा पेशंटला फिनाइल प्रोसेसिस घालायचा. नंतर रोबोटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघवी बझायको वजानल फिस्टुला किंवा युरेट्रो वजानल फिस्टुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबोटिकली करून आम्ही दाखवणार आहोत. या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून ही लाईव्ह सर्जरी वर्कशॉप आम्ही पुण्यामध्ये अरेंज केलेला आहे. आणि हे आज नाही, हे आम्ही दर महिन्याला हा कोर्स आम्ही कंडक्ट करतो. पण हा मेजर वर्कशॉप आमचं 2002 सालापासून चालू आहे. तर दर 1-2-4 वर्षांनी आम्ही जेव्हा जेव्हा ऍडव्हान्सेस होतात तेव्हा हे वर्कशॉप करतो. मागच्या मार्चमध्ये आम्ही असं वर्कशॉप केलं होतं इथे. तर आपल्याकडे कुठले रुग्ण असतील आणि त्यांना समजा लघवीच्या मार्गाचे काही त्रास असतील, अडथळा असेल, लघवी गळत असेल, नपुंसकता आलेली असेल तर त्यांच्यासाठी आमचे रुग्णालय उपलब्ध आहे. भारतामध्ये 100 बेडचं फक्त 3 हॉस्पिटल्स आहेत न्यूरोलॉजीची आणि त्यातलं हा 3रं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं आहे. तर त्याचा रुग्णांनी अवश्य फायदा घ्यावा.